नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत लोकसत्ता संपादकीय विश्लेषणासह 20 जुलै 2020. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण महत्त्वपूर्ण लेख म्हणजेच सौहार्दाचे स्थैर्य याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. एकंदरीतच नवऱ्याच्या तुटपुंजा कमाईस हातभार लावण्यासाठी ज्या काही महिला आहेत त्यांच्यावरती धुनीभांडी करण्याची वेळ येत आहे. तर त्या संदर्भात हा लेख आहे. केवळ गरीब आणि श्रीमंत इतकाच भेद नाही, तर या भेदामागे एक श्रेष्ठत्वाची आणि कष्टकऱ्यांना कमी लेखण्याची भावनासुद्धा आहे. हे कशाचे लक्षण आहे? एकंदरीतच या लेखामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असा जो लेख आहे की श्रेष्ठत्व आणि कष्टकरी याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर आव्हानात्मक परिस्थिती व्यक्तींमधील गुणसमुच्चयाची जशी बेरीज होऊ शकते, त्याचप्रमाणे त्यांच्यामधील दोषांचाही गुणाकार जो आहे तो होण्याचा धोका असतो. व्यक्तीस लागू असलेले हे सत्य व्यक्तींनी बनवलेल्या समाजासही तितक्याच प्रमाणात लागू होते. एकंदरीतच आपल्याला माहीत आहे की मुंबईमध्ये गेल्या आठवड्यामध्येच एका निवासी संकुलात घडलेल्या प्रसंगातून हेच दिसून आले आहे. मग तो प्रसंग काय घडलेला आहे आपण त्याबद्दल माहिती घेणार आहोत. परंतु त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. विद्यार्थी मित्रांनो, जे काही श्रेष्ठत्व आणि कष्टकरी असा जो भेद आहे तर त्याबद्दल लेखकाने जी लिहिण्याची भावना आहे तर त्या संदर्भात आपण या लेक्चरमध्ये पूर्ण माहिती घेणार आहोत. आपल्याला काही शंका असतील तर कमेंट करून विचारू शकता. एकंदरीत अत्यंत महत्त्वपूर्ण असा आणि विचारासाठी एकदम छान लेख आहे. तर त्याचबरोबर त्यातून सामाजिक आणि आर्थिक विषमता आपल्या देशाच्या हाती हात घालून किती प्रबळ झाली आहे याची अस्वस्थता करणारी जाणीव होते. अंकगणितात 2 उणे एकत्र आल्यास त्याची बेरीज होते, पण तरीही त्याचे चिन्ह उणे असेच राहते. त्याचप्रमाणे आर्थिक व सामाजिक विषमता या 2 उण्यांची आपल्याकडे अद्यापही बेरीजच होते. हे दुर्दैवी म्हणावे लागते. जे काही मुंबईत घडले ते कमी अधिक प्रमाणात देशात प्रातिनिधिक चित्र आहेच आहे. त्यामुळे त्याची चर्चा आवश्यक ठरते. एकेकाळच्या गिरण्यांच्या चिमण्या ज्या आहेत त्या आधी मरून आणि नंतर गाडून त्यांच्यावर आज मुंबईत अनेक पंचतारांकित गृहसंकुले उभी आहेत. तर एक अर्थी यात छाती पिटून अश्रू गळावेत असे काहीही नाही, तर काळाच्या ओघामध्ये असे बदल होतच असतात. तथापि या संकुलामध्ये राहणाऱ्यांचे वर्तन हा यातील गंभीर मुद्दा आहे. एकंदरीतच आपल्याला माहीत आहे की मुंबई एकेकाळचं गिरणी कामगार जे होते किंवा जे काही गिरण्या होत्या, सर्वाधिक गिरण्या ज्या होत्या त्या मुंबईमध्ये होत्या, पण त्या आता जवळपास संपुष्टात म्हणजे नष्टच झालेल्या आहेत. आता त्यांना म्हणजे त्या जागेवरती अनेक पंचतारांकित हॉटेल्स, त्याच्यानंतर गृहसंकुले अशा स्वरूपाचे उभेसुद्धा राहिलेले आहेत. एकंदरीत जे काही म्हणजे काळ होता ते काळ बदलतच राहणार आहे. वेगवेगळ्या गोष्टी आपण माहीतच आहे की 1950ला जेव्हा 47 नंतर 1950ला भारत किती म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये डेव्हलप झाला, काही काही नष्ट झाले, काही नवीन प्रथासुद्धा चालू झाल्या. वाटेल तितके पैसे फेकून या संकुलात आपण निवासस्थाने विकत घेतली आहेत. म्हणजे आसपासच्या भागातील नागरिकांना जगवण्याचा हक्कही आपणच विकत घेतलेला आहे असा त्यांचा अभिप्राय असतो. तर ही संकुले आणि आसपासचा परिसर हे आजच्या इंडिया आणि भारत यांचे प्रतिनिधित्व करतात. तर आपली इंडिया हे एक भारत सार्वभौम, एक श्रीमंत सार्वभौम प्रजासत्ताक असून त्याच्याही अधिक प्रगतीच्या आड हे भारतातील नागरिक आहेत असा उच्चभ्रू इंडियन्सचा समज आहे आणि दिवसेंदिवस तो वाढतानाच दिसत आहे. वास्तविक या पंचतारांकित नागरिकांच्या जगण्यातील सौख्य या बाहेर राहणाऱ्या नागरिकांच्या श्रमांवर अवलंबून असते. म्हणजेच या श्रीमंतांकडची घरकामे त्यांच्या मोटारींनी आणि श्वानांनी फिरविणे आधी कमी या भारतातील श्रमिकाकडून केली जातात. तर या सर्वांस अलीकडच्या काळात सेवा क्षेत्र म्हणजेच सर्व्हिस इंडस्ट्री असे म्हणतात. एकंदरीतच आपल्याला माहीत आहे की सेवा क्षेत्रे मोठ्या प्रमाणामध्ये कोणाची आहेत आणि श्रमिकाकडून केवळ कामच करून घेतली जातात. एकंदरीतच जो काही सध्याचा जो काळ आहे म्हणजे त्या नागरिकांवरती म्हणजे जे श्रमिक आहेत त्यांच्यावरती जवळपास जे सेवा क्षेत्र आहे ते अवलंबून आहे. आणि काही तुरळक लोक जे आहेत म्हणजे जे काही श्रीमंत वगैरे जे लोक आहेत तर त्यांच्याकडे या सेवा क्षेत्राची जी आहे किंवा सर्व्हिसेस इंडस्ट्रीज ज्या आहेत त्यांची मालकी आहे. एकंदरीत पाहायचे झाले तर बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या काही
म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडेच आहेत. तर भारताच्या आर्थिक विकासात या सेवा क्षेत्राचा मोठा वाटा आहे. तर देशातील कारखानदारी आणि शेती यातून मिळणारे उत्पादन जे आहे ते आटत असताना या सेवा क्षेत्राने अनेकांच्या पोटची व्यवस्था जी आहे ती केलेली आहे. तर या सेवा क्षेत्रात वाढत्या प्रभावामुळे आपल्या शहरात ग्रामीण भागातून स्थलांतरात होत असतेच. तथापि करोनाची साथ जी आहे म्हणजे जो कोविड-19 आहे ती पसरू लागली आहे आणि देशातील अनेकांप्रमाणे या सेवा क्षेत्रांवर अवलंबून असणाऱ्यांना जगण्याचा संघर्ष वाढला आहे. तर या करोना काळात अनेक उद्योगधंदे बंद असले तरीही आधीच्या श्रीशिकलीच्या अथवा आटलेल्या वेतनाच्या आधारावर इंडियातील अनेक नागरिक तुष्ट राहून शकेल आणि अजूनही काही काळ तरी तसे राहू शकतील. पण खरे आव्हान निर्माण झाले आहे ते हातावर पोट असणाऱ्या भारतीयांसमोर. ते कसे हे या मुंबईच्या उदाहरणावरून दिसूनच येत आहे. एकंदरीतच हातावरचं पोट म्हणजे जे काही लोक असतात की ज्यांचं म्हणजे काही रोजंदारी किंवा जे काही रोजच्या उद्योगधंद्यावरती जसे की वडापाव झाले, चहाचे ठेले झाले, तर अशा स्वरूपाचे जे काही दुकान म्हणजे छोटे हातगाड्यावाले असतील तर त्यांच्यावरती खूप मोठे म्हणजे या करोनामुळे संकट निर्माण झालेलं आहे. आणि मुंबईच नाही तर बऱ्याच जवळपास दिल्ली अशा मेट्रो सिटीज ज्या आहेत तर तिथेसुद्धा याचा परिणाम जाणून आलेला आहे. एकंदरीत जवळपास आज 130 दिवस होऊन गेलेले आहेत तरीसुद्धा याबद्दल आणखीही काहीही झालेले नाही. तर या पंचतारांकित गृहसंकुलनाने घरकाम आदीसाठी येणाऱ्या आसपासच्या परिसरामधील नागरिकांना कामावर येण्यास मनाई केली आहे. कारण या भारतातील नागरिकांकडून करोनाचा प्रसार धोका आहे असे त्यांना वाटते. म्हणून वास्तविक कोणत्याही नैसर्गिक आपत्तीप्रमाणे या साथीतही गरिबांचाच बळी जात असला तरीही करोना हा गरिबांचा आजार नाही. तो भारतात विमानाने आला, तो सुद्धा पर्यटन, व्यवसाय आदींसाठी परदेशात गेलेल्या भारतीयांच्या साथीने म्हणजेच पारपत्रधारी भारतीयांनी तो आणला. असे असतानाही या साथीचे खापर गरिबांवर फोडून त्यांना मोठ्या प्रमाणावर अस्पृश्य ठरविण्याचा उद्योग आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तेच या गृहसंकुलाबाबतही झाले आहे आणि आसपासचे नागरिक जणू साथीच्या विषाणूने वाहकच आहेत असे समजून सरसगट साऱ्यांना दूर ठेवले जात आहे. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, हे जरी असलं तरीही मध्यमवर्गीय जे लोक आहेत ते सुद्धा म्हणजे जवळपास यामध्ये सवर्ण किंवा जे काही अस्पृश्यतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, अस्पृश्यतेचा प्रश्न जो निर्माण झालेला आहे त्याबद्दल जसे म्हणजे मोठे लोक वागत आहेत तसेच मध्यमवर्गीय आणि तसेच गरीबसुद्धा लोक वागत आहेत. कारण की त्यातून जी जाणीव होत आहे ती सगळ्यांना अस्पृश्यतेची होत आहे आणि तसेच वागणे सध्या तरी योग्य आहे. कारण की करोनाचा जो काळ आहे तो आणखी किती दिवस राहील याबद्दल भाष्य करणे तरी योग्य नाही. केवळ आपण सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून करोनावरती मात करू शकतो. असे झाल्यावर सर्वत्र भरडल्या जातात त्या घरकाम करणाऱ्या महिला. नवऱ्यांच्या तुटपुंज्या कमाईस हातभार लावण्यासाठी त्यांची धुनीभांडी करायची वेळ येते. हे असे जगणाऱ्या या सर्वांना सदर संकुलनाने बेरोजगार केले आहे. तर साथीच्या काळामध्ये उद्योग व्यवसाय रोडावल्याने नवऱ्यावर घरात राहायची वेळ आणि उद्योग व्यवसायात रोडावल्याने नवऱ्याला जे आहे तो घरात राहण्याची वेळ आलेली आहे आणि घरकाम करणाऱ्या बायकास प्रवेशबंदी अशी ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तर शहरामध्ये रोजगार हमी योजनाही नाही, त्यामुळे सर्वांचे जगणेच संकटात. ही बाब स्पष्ट झाल्यावर या सर्वांवरील प्रवेशबंदी उठवावी यासाठी स्थानिक राजकारण्यांनी प्रयत्न केले पाहिजे. पण या संकुलातील पंचतारांकितांचे हात वरपर्यंत पोहोचले असतात आणि सर्व विरोधी आवाज दाबण्याची त्यांची ताकद असते. त्यामुळे सुरुवातीस त्यास यश आले नाही. तथापि प्रश्न जगण्याचाच असल्याने आसपासच्याही पंचतारांकिताच्या ताकीदीस भीक न घालता आपला लढा चालू ठेवला आहे. एकंदरीतच जी काही परिस्थिती आहे, परिस्थिती आता अशी आलेली आहे की जे काही कामगार वर्ग जो आहे किंवा रोजगार हमी अशा स्वरूपाच्या काही योजना आहेत त्या शहरामध्ये तरी सध्या तरी चालू नाही आहेत किंवा त्यावरती काम नाही आहेत. एकंदरीत म्हणजे जेव्हा तहान लागली तेव्हा विहीर खोदण्याचं जे आज काम सामान्य लोक करत आहेत, आजपर्यंत ह्या लोकांनी कोणत्याही प्रकारचा आवाज का उठविला नाही किंवा नोंदणी तरी आहे का?
अखेर पोलिसांना याबाबत हस्तक्षेप करावा लागला आहे आणि त्या पोलिसी खाक्याची जाणीव झाल्यावर या गृहसंकुलांची आपल्या परिसरात नागरिकांवर घातलेली प्रवेशबंदी उठवली आणि त्यांना कामावर येऊ घेण्यास मान्यता दिली. त्यातही तरी वेगळी जात व्यवस्था आहेच आहे. म्हणजे या सेवकांसाठी आणि घरमालकांसाठी स्वातंत्र्य उद्यान वगैरे ही बाब खरं तर तितकीच लाजिरवाणी आहे. पण निदान या इंडियन्सना निदान एकतरी पाऊल मागे घ्यावे लागले. देशातील सर्व महानगरामध्ये आसपासच्या परिसराशी आणि म्हणूनच वास्तवाशी फटकून राहणाऱ्या गृहसंकुले आता बोकाळली आहेत. कमी अधिक प्रमाणात त्यातूनच अशी नवीन जातव्यवस्था दिसते. हा केवळ ग्रामीण आणि श्रीमंत इतकाच भेद नाही, तर या भेदामागे एक श्रेष्ठत्वाची आणि कष्टकऱ्यांना कमी लेखण्याची भावना आहे. हे कशाचे लक्षण आहे, हा सुद्धा प्रश्न पडत आहे. एकंदरीतच विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जो काही गरीब श्रीमंत भेदभाव चालू आहे, तर या भेदभाव जो आहे, तर यामागे म्हणजे हा जो भेदभाव चालू आहे, तर यामागे कशाचे लक्षण आहे की बाबा असं व्हायला पाहिजे का किंवा नाही, किंवा अशा स्वरूपाचे जे आहे आपण एकंदरीतच जी भारताची प्रतिज्ञा जेव्हा म्हणतो तेव्हा म्हणतो की सर्व भारतीय समान आहेत. मग श्रेष्ठत्व, गरीब, कष्टकरी, श्रीमंत असे जर भेदभाव होत असतील तर मग आपला देश कोणत्या दिशेने जात आहे याबद्दलसुद्धा विचार करायला पाहिजे. एकंदरीतच याच दृश्याचा परिणाम असा की अशा संकुलातील रहिवासी हे प्राधान्याने निवासी अभारतीय असतात आणि अनिवासी होण्याची त्यांना आस असते. तर यातील बहुतांश या देशाशी बांधून ठेवणारा एकमेव घटक म्हणजे तो त्यांचे पारपत्र. त्यासाठी सरकार नामक यंत्रणेशी त्यांचं जे काही संबंध येत असेल तितकाच. हे चित्र बदलण्यासाठी ठरवून प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी पाश्चात्य देशांच्या धर्तीवर स्थानिक प्रशासनात नागरिक सहभाग जो आहे तो याचं जे प्रमाण आहे ते अधिकाधिक वाढायला पाहिजे. जर असे झाले तर ते चित्र बदलण्यासाठी म्हणजे अनुकूल वातावरण राहील. एकंदरीतच पाहायचे झाले तर समाजामध्ये मूळतःच असलेल्या सामाजिक विषमतेस आर्थिक विषमतेने कसे खतपाणी घातले आहे आणि त्यातून ही दरी कशी अधिक रुंद झाली आहे हे यातून दिसते. वास्तविक आर्थिक प्रगतीने हे भेद मिटविण्यास मदत व्हायला हवी. तर जगभरातील अनेक समाजात असे झाले. आपल्याकडेही हा बदल होत असला तरीही त्याची गती अत्यंत मंद आहे. यामागील प्रमुख कारणे असे की प्रामुख्याने दोन. पहिले म्हणजे आपल्या आर्थिक प्रगतीचा वेग जो आहे तो अतिमंद आहे. त्यामुळे आर्थिक प्रगतीचे फळे उतरंडीच्या काळातील पायरीवरील घटकांपर्यंत ती ज्या वेगाने झिरपायला हवीत त्या वेगाने झिरपताना दिसत नाहीत. आणि दुसरे म्हणजे आधीपासूनच खोलपर्यंत गेलेल्या सामाजिक विषमतेचा जो दुरावा आहे तो हा जात आणि धर्म या दोन्हीही पातळ्यांवर दिसून येतो. त्यामुळे आर्थिक विषमतेच्या मुद्द्यांचे दुष्परिणाम अधिक वाढताना दिसून येतात. एकंदरीतच जे काही दुष्परिणाम आहेत हे अशा दोन स्वरूपाचे आहेत. एक म्हणजे आपली आर्थिक प्रगती जी आहे तिचा वेग जो आहे तो थोडा मंदावलेला आहे. आणि दुसरे म्हणजे जी सामाजिक विषमता आहे म्हणजे की जात धर्म जो आपण पाळतो आहोत म्हणजे देशामध्ये चालू आहे तर ते आपण बंद करायला पाहिजे. तर हे जर झालं नाही तर ह्याचे खूप दुष्परिणाम म्हणजे होतीलच आणि ते होतसुद्धा आहेत. एकंदरीतच आपण या दोन गोष्टीवरती फोकस केलं पाहिजे. तर आपल्या पंचतारांकित सुविधा उपभोग जगत काय व्हायला हवे याचे शहाणपण सांगणाऱ्यांना आपल्या गावातील परिसरातील उणे दूर करण्याची काय करायला हवे याचे काहीही भान नसते. हे असे तुटलेपण संपवण्यासाठी सामाजिक उभारणीची गरज आहे. या अशा अभिसरणातच आतले आणि बाहेरचे यातील सौहार्द स्थैर्य जे आहे ते अवलंबून असते. करोनाकालीन सद्य परिस्थितीचे याचीच जाणीव करून दिली आहे. तर त्या विषाणूचा निपात करताना हा विषमतेचा विषाणू दूर करण्याचे उपाय हवेत. शारीरिक आजारापेक्षा हा सामाजिक आजार पसरवणारा विषाणू अधिक घातक आहे. एकंदरीतच आपल्याला लेख कसा वाटला कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक करा, कमेंटला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.